हॅलो. गेल्या वेळेला आपण जो भाग पाहिला त्याच्यामध्ये अगदी शेवटी ज्या भागाकडे आलो होतो तो ज्ञानेश्वरीतला आणि गीतेतला अत्यंत महत्त्वाचा भाग होता आणि मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं होतं. आज पुन्हा गेल्या वेळेला काही नव्हते, पुन्हा मी आज त्याचं थोडंसं विवेचन करते, पण त्याचं महत्त्व काय आहे ते मी मुद्दाम सांगते की ह्या आपण 63 ओळ्यांपर्यंत आलो होतो, परंतु त्याच्या आधीचा 7वा श्लोक जो आहे गीतेतला त्याच्यातले 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत असं मी सांगितलं होतं. आठवत आहे तुम्हाला म्हटलं होतं की मी पाहिजे तर अंडरलाईन करा, इतके ते महत्त्वाचे आहेत. आणि ते म्हणजे धर्मसमूढ चेता आणि दुसरा शब्द होता शिष्यस्तेहम. हे 2 शब्द अशा प्रकारे महत्त्वाचे जे पुढे ओव्यांमध्ये स्पष्ट झालेले आहे की अर्जुन म्हणतोय ह्या ठिकाणी की तुम्ही 57वी ओळी पहा. 57व्या ओळीमध्ये पहिली ओळ सोडा, पुढचं वाक्य वाचते ते लक्षात घ्या. जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. भ्रांती हा जो शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे तो धर्मसमूढ चेता ह्यासाठी वापरलेला आहे. हे मी सांगितलं. आवाज घुमतोय. आता कसं वाटतं? आता ठीक आहे. मी थोडं माईक हे बाजूला केलं तर मी एको तो बंद ठेवला आहे, त्यामुळे तसं मोठापणे नाही खरं. हॅलो. आता ठीक आहे. तर भ्रांती हा जो शब्द आहे तो धर्मसमूढ चेता ह्याच्यासाठी वापरलेला आहे ज्ञानेश्वरांनी की अर्जुनाची स्थिती हे ठीक आहे. अर्जुनाची जी स्थिती आहे ती अशी आहे की तो म्हणतोय की मला धर्मसमूढ चेता म्हणजे मला धर्म काय अधर्म काय हे कळेनासं झालंय. सत्य काय असत्य काय, न्याय काय अन्याय काय. कारण आम्ही न्याय मागण्यासाठी इथे रणांगणावर आलो, पण इथे समोर भीष्म द्रोणांना पाहिल्यानंतर मला आता असं वाटायला लागलं आहे की हा न्याय आहे का अन्याय आहे. मी अन्याय करतोय का काय, त्यांना मारतोय म्हणजे. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आणि म्हणून त्याचं वर्णन असं आहे की तो धर्मसमूढ चेता हा झाला आहे. म्हणजे त्याला धर्म कळेनासा झाला आहे, ज्याला ज्ञानेश्वरांनी जे मन हे भ्रांती ग्रासिले असं म्हटलं आहे. म्हणजे भ्रांती निर्माण झाली आहे, भ्रम निर्माण झाला आहे माझ्या मनामध्ये. मला काय खरं आहे काय खोटं आहे मला काहीच कळेनासं झालं आहे. आणि आता काय हित आपुले तेही नेणे असं तो म्हणतोय. कशात हित आहे आमचं, लढण्यात हित आहे का माघार घेण्यात हित आहे हेच आम्हाला आता कळेनासं झालं आहे. आणि पुढे तो म्हणतो तरी श्रीकृष्णा तुव्हा जाणावे, निके ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हा. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपदी आमते. म्हणजे आता ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण मला कळत नाही आहे हित कशात येते, पण तुलाच कळतंय की आमचं हित कशात आहे, तूच ते जाणू शकतोयस. तर निके म्हणजे जे योग्य आहे आम्हाला ते काय आहे ते सांग. काय झालंय? आवाज नाही.
त्यामुळे नाही काय तेवढं पंखा बंद करून बघायचा. पंख्याने मी शकतो. तर तू जे काही योग्य आहे, निके म्हणजे योग्य जे काय आहे ते सांग. आणि त्याच्यापुढे तो म्हणतोय की तू सखा आहेस, आमचं सर्वस्व आहेस, तू गुरु आहेस, बंधू आहेस, पिता आहेस. म्हणजे ज्यांनी आम्हाला काही चांगले शब्द सांगावे, आमचं हित कशात आहे ते सांगावं, तर तूच आहेस आम्हाला. तर तू आमची इष्टदेवता आहेस, आमचं आत्तापर्यंत तूच रक्षण केलेलं आहेस. आपदी म्हणजे सगळ्या संकटांमध्ये तूच आमचं रक्षण केलेलं आहेस. तर तू काय ते आम्हाला सांग. आणि मग काय ते म्हणजे तू काय सांगावंस हे सुद्धा अर्जुनाने स्पष्ट केलेलं आहे. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. खालची जी शेवटची 63वी ओवी आहे ती पहा. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. उचित काय आम्हा, आम्हाला काय आमच्या दृष्टीने काय योग्य आहे. जे व्यभिचरेना धर्मा, हे अत्यंत महत्त्वाचं. अर्जुन म्हणजे इथे आपल्याला अर्जुनाचं व्यक्तिमत्व कळतं की अर्जुनाला काय हवं आहे. अर्जुनाला केवळ आम्ही लढू का नको ह्या प्रश्नाचं उत्तर नको आहे. आम्ही लढावं असं जर तुझं म्हणणं असेल तर आम्ही का लढावं हे तू सांग. आम्ही लढू नये असं तुझं म्हणणं असेल तर त्याचंही कारण सांग. असं त्याला कारण हवं आहे. आणि ते कारण कसं असलं पाहिजे. जे व्यभिचरेना धर्मा, म्हणजे धर्माला सोडून असता कामा नये. धर्माला सोडून ते असता का नाही. म्हणजे व्यभिचार ह्याचा अर्थ की त्याला सोडून असणं. तर धर्माला सोडून ते असता कामा नये. तर जे धर्म्य आहे असंच ते असलं पाहिजे. आणि ते तू आम्हाला सांग असं तो म्हणतोय. आता ह्याच्या पुढची एक 64वी ओवी पण त्याच संदर्भातली आहे म्हणून मी ती घेते. आणि मग नंतर ह्या ओव्यांचं महत्त्व सांगते की हे सकळ कुळ देखुनी, 64वी ओवी आहे. हे सकळ कुळ देखुनी जो शोक उपजलासे मनी, तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. म्हणजे हे सगळं गोत्र, सगळं आमचं कुळ समोर पाहिल्यानंतर मनामध्ये जो काही माझा शोक निर्माण झालेला आहे, ह्यांना मी मारणार नाही. आणि मारणं हा केवढं पाप आहे. हा जो सगळा शोक, हा जो सगळा विचार माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, तो जर चुकीचा असेल असं तुला वाटत असेल तर तो घालवायला उपाय एकच आहे. आणि ते म्हणजे तुझ्या वाक्या वाचून, म्हणजे तू सांगण्या वाचून तो दूर होणार नाही. तुझं वाक्य, तुझे शब्द हेच मला आता औषध आहे. हाच माझ्या सगळ्या शोकाला उपाय आहे. आणि तो उपाय तू कर तरच माझा शोक. त्याच्या पुढे काही ओव्या आहेत पण मी त्या ओव्या घेत नाही, फक्त एवढंच सांगते. त्या पुढच्या ओव्यांमध्ये तो म्हणतो की आम्हाला त्रिलोकीचं राज्य मिळालं आणि इंद्रपदही जरी मिळालं तरी त्याच्यामुळे सुद्धा हा शोक नाहीसा होणार नाही. कारण राज्य सुख मिळाल्यानंतर दुःख कदाचित माणूस विसरतो, पण तो असं म्हणतो की ते मिळालं तरी माझा शोक नाहीसा होणार नाही. याचं कारण असं की ते राज्य भोगताना मनामध्ये सारखा विचार येईल की ज्या कर्मामुळे हे राज्य सुख आम्हाला लाभलेलं आहे ते कर्म धर्म होता का अधर्म होता, आम्ही चूक केली आहे का बरोबर केलं आहे, हा विचार सतत मनामध्ये राहील. आणि त्यामुळे आम्हाला त्यामुळे सुद्धा आमचा शोक, इंद्रपद लाभू दे नाही तर त्रिभुवनाचं राज्य लाभू दे, आमचा शोक नाहीसा होणार नाही, असं पुढच्या काही ओव्यांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्या ज्या ओव्या आहेत ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाच्या ओव्या आहेत.
म्हणजे ज्यांना गीतेतला श्लोक पाठ करायचा असेल त्यांनी तो गीतेतला श्लोक पाठ करा, जो 7वा श्लोक आहे तो. आणि ज्यांना गीतेतला श्लोक नको असेल पण ओव्या मराठीतल्या हव्या असतील, ज्ञानेश्वरांच्या ओव्या हव्या असतील, तर ह्या ज्या ओव्या आहेत ना त्या खरोखर कायम लक्षात ठेवा अशा दृष्टीने की पहा या ठिकाणी काय आहे अर्जुनाची भूमिका, की अर्जुन शरण गेलाय ईश्वराला, भगवंताला शरण गेलाय. तो म्हणतो तूच आमचं सर्वस्व आहेस, तूच गुरु आहेस, तूच बंधू आहेस, तूच पिता आहेस, तूच आमची इष्टदेवता आहेस, तूच आमचं सर्वस्व आहेस, तूच सखा आहेस. म्हणजे तो असं म्हणून त्यांनी शिष्यत्व पत्करलेलं आहे की जे त्या श्लोकामध्ये 7व्या श्लोकामध्ये शब्दच आहे तसा शिष्यस्तेहम म्हणतोय तो. आणि ते ज्ञानेश्वरांनी अशा प्रकारे ओव्यांमध्ये शब्द आणलेले आहेत की तू आमचं सर्वस्व आहेस वगैरे. तर शिष्यस्तेहम म्हणजे मी तुझा शिष्य झालेलो आहे, म्हणजे मी शरणागती पत्करली आहे तुझ्या पुढे. ही जी भूमिका आहे अर्जुनाची की भगवंताच्या समोर तो शरण आलेला आहे, शिष्य झाला आहे, ही भूमिका आत्तापर्यंत अर्जुनाची ही भूमिका नव्हती. आत्तापर्यंत आपण पाहिलं पहिला अध्याय, त्याचे विचार पाहिले, ह्याच्या आधीच्या ओव्या 2ऱ्या अध्यायातल्या पाहिल्या, त्याच्यामध्ये अर्जुनाने कधी असं म्हटलेलं नाही आहे. तो आपलेच विचार सांगतोय आणि उलट कृष्णाला म्हणतोय की तूच ऐक, तूच विचार कर. म्हणजे आपण म्हणतोय ते बरोबरच आहे अशाच प्रकारची भावना त्यांनी दाखवलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये. बंद करूया का ते, त्रास होतो. त्यांनी सांगितलं 10-15 फूट ठेवल्यावर ते. हॅलो, तर आत्तापर्यंत ही अशी अर्जुनाची भूमिका आपल्याला दिसलेली नाही. ही त्याची भूमिका आता बदलली आहे. तो शरण आलाय भगवंताला, शिष्य झालोय असं म्हणतोय. पण म्हणजे ह्याचं महत्त्व काय आहे ते मी आधी सांगते आणि नंतर आता जे मी पण म्हटलं ते का म्हटलं ते नंतर मी सांगते. ह्याचं महत्त्व असं आहे की ह्या ओव्या अशा महत्त्वाच्या आहेत पहा की ह्याच्या पुढे आता सगळा गीतोपदेश सुरू होणार आहे. परंतु तो जे म्हणतोय की मला कळत नाही आहे आणि तुला माझं हित कळतं आहे तर तू मला सांग, हे जे विचार आहेत हे विचार आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायचे की खरोखर म्हणजे आपल्या दृष्टीने मी सांगते की कित्येक वेळेला आपल्यासुद्धा मनामध्ये असा काहीतरी संभ्रम झालेला असतो की असं करू का तसं करू, हे करू का ते करू, हे योग्य होईल का ते योग्य होईल. हे जे संभ्रमाची आपली अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपण सुद्धा भगवंताला जर ही शरणावृत्ती आपली जर निर्माण झाली भगवंतापुढे तर कदाचित आपल्याला योग्य तो मार्ग, कदाचित म्हणण्यापेक्षा आपल्याला योग्य तो मार्ग काहीतरी मिळू शकतो, काहीतरी आपल्याला कळू शकतं का, कुठेतरी आपण पुढे जाऊ शकतो. आपण अडकलेले असतो एखाद्या प्रसंगामध्ये की आता काय करायचं आणि आपल्याला कळत नाही.
असं केलं तर बरोबर आहे का, तसं केलं तर बरोबर आहे का, हे सगळे जे काही मनामध्ये विचार येत असतात त्यावेळेला भगवंताच्या समोर ही शरणावृत्ती ही खरोखर आपल्याला खूप आधार देणारी असते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी हे सांगते की मी एवढ्या प्रचंड मोठ्या आजारातून मी बाहेर पडले की जगण्याची सुद्धा आशा नव्हती. आणि डॉक्टरांनीही सांगितलेलं होतं अमेरिकेमध्ये, इथे तर नाहीच नाही, अमेरिकेमध्ये इथल्या तर डॉक्टरांनी माझी फारच भयानक अवस्था सांगितली होती, पण अमेरिकेतसुद्धा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, म्हणजे मला नव्हतं सांगितलं पण माझ्या नातेवाईकांना सांगितलं होतं की ह्याला क्युअर नाही आहे आणि बरं होण्याची काही शक्यता नाही, आपण फक्त प्रयत्न करणार आहोत. त्या प्रयत्न झाले त्या बाबतीत म्हणजे तिला लागू पडलं ते ट्रीटमेंट तर योग्य होईल असं अशी परिस्थिती होती. मी म्हणजे फार माझ्या ह्याचा उल्लेख करण्याची इच्छा नाही पण मुद्दाम ह्या ठिकाणी मी सांगते, पण अशी परिस्थिती होती आणि अशी 4 वर्ष मी काढली. मी 4 वर्ष अगदी पूर्णतः हॉस्पिटल आणि घरातलं बेड ह्याच्यावर 4 वर्ष काढलेली आहेत. मध्यंतरी कधीतरी घरी आले तर मी कशी दिसत असेल मी पाहिलेलं आहे की मी काय भयानक अवस्था माझी झालेली होती की मी स्वतःला आरशात पाहूही शकत नव्हते, इतकी माझी संबंध सुजले होते. फार फार वाईट परिस्थिती होती, मला बोलताच येत नव्हतं अजिबात. झाला होता रक्ताचा प्रॉब्लेम पण तो असा काहीतरी म्हणजे अगदी क्वचित अगदी रेअर जगामध्ये आहे असं काहीतरी घडून गेलेलं होतं. पण त्या 4 वर्षामध्ये अगदी अंथरुणाला खिळून असूनसुद्धा मी खरोखर सांगते, अगदी मनापासून सांगते की मी संपूर्णतः भगवंतावर सगळं सोपवलेलं होतं. जे होईल ते होईल. डॉक्टरांनी तर सांगितलंच होतं, म्हणजे मला ते कळलं होतं, जरी मला सांगितलं नाही तरी मला कळलं होतं की काय त्यांचं मत आहे ते, कारण इतरांच्या बोलण्यावरून मला ते कळत होतं. पण मी अगदी अशा ह्याच्यात होते, जे होईल ते होईल. माझ्याकडून जे प्रयत्न करायचे आहे, जी ट्रीटमेंट घ्यायची आहे, खूप त्रास होत होतं, ते सगळं होत होतं. अनेक औषधं होती, अनेक इंजेक्शन होती, दर 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन रक्त तपासावं लागत होतं, सगळ्या प्रकारच्या हे होत्या त्रास होते. पण मी जराही कुठेही मनामध्ये साशंक झाले नाही. खरंच सांगते की जे मी बरी होईन का नाही हा विचारसुद्धा मनामध्ये आणला नाही. होईल ते त्याच्यावर सोपवलेलं होतं. आणि पहा, म्हणजे आज मी ज्या अवस्थेमध्ये आहे हे कोणाला खरंही वाटणार नाही की अशी 4 वर्ष माझ्या आयुष्यात येऊन गेली आणि आत्ताच म्हणजे नुकतीच, असं कोणाला खरं वाटणार नाही अशी ती वर्ष गेली. पण आता मी ह्या अवस्थेला आले आणि मी म्हणून मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगते की केवळ आजारच नाही, अशी अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात, पण सोपवून द्यायचं भगवंतावर. अर्थात आपण प्रयत्न सोडायचे नाही, आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. मी माझा प्रयत्न कुठेही कमी केला नाही, कुठेही एकही औषधाची वेळसुद्धा मी कधी चुकवली नाही. अजूनही मला काही औषधं चालू आहेत, मी वेळ चुकवत नाही अजूनही तितक्याच ह्याने की जे करायचं आहे ते आपण केलंच पाहिजे. तर असं थोडंसं आपण ठेवलं ना आणि भगवंतावरती जो निर्णय आहे तो त्याचा आहे, शेवटी जे काय होणार आहे ते होऊ दे, असं खूप त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून मी अगदी मनापासून ही तुम्हाला गोष्ट सांगितली की कुठलीही संकट असो, कुठलीही अडचण असो, थोडी ही वृत्ती हळूहळू आपण निर्माण केली ना, येतात पहिल्यांदा विचार, अरे असं कसं, असं का झालं, माझ्याच बाबतीत का असं झालं, सगळे विचार येतात. मी कधी काही कोणाचं वाईट केलं नाही, मी कधी काही चुकले नाही, सगळे विचार मनात येतात. येणार नाही असं नाही, येतातच, आपण माणसं. पण तरीसुद्धा शेवटी आपण
त्याच्यावरती सोपवायचं आणि आपल्याकडून करायचे सगळे प्रयत्न मात्र आपण करायचे. मग ते कुठलंही असो, परीक्षासुद्धा असली, आपल्याकडून करायचे सगळे प्रयत्न करायचे. दुसऱ्याशी कॉम्पिटिशन नाही करायचे, स्वतःशीच कॉम्पिटिशन करायचे की मी गेल्या वेळेला केलं त्याच्यापेक्षा माझं जास्ती चांगलं झालं पाहिजे, एवढंच फक्त ध्येय ठेवायचं. पण आपण ते करत नाही, आपण काहीतरी दुसऱ्याच विचारांमध्ये असतो. तर म्हणून ह्या ज्या ओव्या आहेत ना, ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही खरंच मी ज्या ह्यांनी तुम्हाला सांगते आहे त्याचा विचार करा. आणि खरंच ह्या ओव्या कधी असे जेव्हा कुठल्याही प्रकारे असे प्रसंग येतात आपल्या जीवनात, त्यावेळेला थोडासा ह्या ओव्यांचा आठवण करायची. जरी अगदी त्यातले शब्द जरी नाही आठवले, ते विचार तरी आठवतात, विचार तरी आठवतात. आपण भगवंताला शरण जायचं एवढा विचार तरी नक्कीच आठवतो. मला तर काही तिकडे अमेरिकेमध्ये माझ्याकडे हे नव्हतंही पहिल्यांदा, तर मला काही शब्द आठवले नाहीत आणि ती माझी परिस्थिती नव्हती. पण विचार तर तेवढा मी करू शकले. तर निदान असा विचार तरी करा. तर अशा दृष्टीने ह्या ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला खूप तारून नेतात, खूप आपल्याला आधार मिळतो ह्या अशा विचारांचा. आणि जे म्हटलं आहे ना, नामदेवांनी जे म्हटलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीतल्या अशा ह्या काही ओव्या आहेत की ज्या आपण अनुभवायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. म्हणजे काय की त्या नुसत्या शाब्दिक नाही, त्या आपल्याला त्याचा अनुभवायला पाहिजे. आपण तसं आचरण आपल्या किंवा आपल्या मनातले विचार तसे झाले पाहिजे. आचरण कदाचित वेगळं होईल, पण मनातले विचार तसेच झाले पाहिजेत, तेव्हा तो अनुभव असतो. तर ती एकतरी ओवी अनुभवावी, यापैकी ही एक ओवी आहे की जी खरंच कधी ओवी म्हणजे काही ओव्या ह्या विसरू नका, एक विचार मांडणाऱ्या त्या ओव्या आहेत. तर आता अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जे व्यभिचरे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगाता. तर लवकरात लवकर सांग की काय मी करू, धर्माला धर्म काय असेल ते तू सांग. आता हे जे त्याचं शिष्यत्व आहे ना, ज्याचा उल्लेख 7व्या श्लोकामध्ये केलेला आहे, शिष्यस्तेहम म्हटलं आहे आणि ते विचार इथे ओव्यांमध्ये आले. हे शिष्यत्व तसं अर्जुनाचं तरी ह्या ठिकाणी हे शिष्यत्व क्षणिक आहे, क्षणिक आहे, तात्पुरतं आहे, लक्षात घ्या. म्हणजे अर्जुन म्हणतोय तोंडाने की मी शिष्य झालोय तुझा, मी तुला शरण आलोय असं म्हणतोय तो, पण हे पूर्ण शिष्यत्व किंवा पूर्ण शरणागती नाही आहे. कसं ते तुम्हाला आत्ताच लक्षात येईल. त्याची पूर्ण शरणागती, त्याचं खरं शिष्यत्व हे 11वा अध्याय जिथे विश्वरूप दर्शन घडतं त्यावेळेला त्याला भगवंताचं स्वरूप कळतं की हा कोण आहे, हा आपला सखा नाही आहे, हा कोण आहे हे त्याला तिथे कळतं. आणि मग तो म्हणतोही त्यावेळेला त्या ओव्या म्हणजे आपण 11व्या अध्यायात जाऊ तेव्हा कळेल की तो म्हणतो की अरे आम्ही तुझ्याशी कसे वागलो, वाटेल ते बोललो तुला आम्ही, म्हणजे मित्राला आपण कसं बोलतो अशा प्रकारे वाटेल ते केलं आम्ही तुझ्याशी, वाटेल ते बोललो, तुझ्याशी कसेही वागलो, पण मला क्षमा कर, आता मला कळलं की तू कोण आहेस ते, असं तो म्हणतो. आणि त्याला भगवंताचं स्वरूप हे 11व्या अध्यायात कळतं आणि त्यानंतर खरा तो शिष्य होतो. तोपर्यंत जे आत्ता म्हटलंय त्यांनी शिष्यस्तेहम, पण ती शरणागती क्षणिक आहे हे आपणही लक्षात घ्यायचं. कसं ते आत्ता पुढे लगेच आपल्या लक्षात येईल. पहा, तो त्याचे विचार पुढचे, त्याचे उद्गार पुढचे कसे आहेत आपल्यालाच कळेल पुढे. आता तो पुढे काय म्हणतो, 64वी ओवी, हे सकळ कुळ देखोनी जो शोप नाही, 64वी ओवी मी घेतली
तुझी या वाक्या वाचुनी न जाय आणिके, असं मी ही ओवी घेतली. म्हणजे तूच आता मला काय योग्य आहे ते सांग, हे तो म्हणाला. आता त्याच्यानंतर 69वी ओवी एकदम आपण घेतो, मधल्या ओव्या घेत नाही आहोत. 69वी ओवी जी आहे तिथे तो काय म्हणतोय, ऐसे अर्जुन तेथ बोलिला. म्हणजे हे संजय सांगतोय ना सगळं. तर ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. म्हणजे अर्जुन त्या ठिकाणी असं बोलला, जव एक क्षण एक भ्रांती सांडिला. म्हणजे एक क्षणभर त्याची भ्रांती गेली. भ्रांती गेली याचा अर्थ त्याला लगेच सगळं कळलं असं नव्हे, पण निदान आधी जे तो म्हणत होता की तूच ऐक आणि सगळं आपण बोलतोय तेच सगळं बरोबर आहे, असं जे त्याला वाटत होतं ते तरी विचार निदान त्याचे कमी झाले. तर अशा प्रकारे थोडी त्याची भ्रांती, जवळ क्षण एक क्षणभर त्याची भ्रांती गेली, एक क्षणभर. म्हणजे या ठिकाणी ना हा क्षण शब्द वापरून ज्ञानदेवांनी फार एक सूचक विचार मांडलेला आहे की त्याची शरणागती सुद्धा क्षणभरच आहे, तर भ्रांती सुद्धा क्षणभरच सांडली. म्हणजे ज्ञानदेव इतके काही सुंदर सुंदर शब्द बरोबर समर्पकपणे वापरतात की क्षणभरच त्याची भ्रांती गेली. मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. पुन्हा तेच शोकाची उर्मी पुन्हा आली त्याला, पुन्हा तेच सगळे विचार आले. आता 69व्या ओवी नंतर पुढे आपण जातोय. पुढे 76वी ओवी घेते मी एकदम. मध्ये काही ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे की अशा काही त्याला एका पाठोपाठ एक उर्मी येत आहेत. तर मला तर असं वाटतं की ह्याला महामोहाच्या काळ सर्पांनी ग्रासलं आहे का काय, अशा प्रकारचं काही त्यांनी विचार मांडलेले आहेत. पण मी ते थोडं उदाहरण सोडून पुढे जाते. 76वी ओवी घेते मी. तयापरी तो धनर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. म्हणजे तो पुन्हा त्याला शोक असा आला की तो धनुर्धर इतका दुःखाने जर्जर झाला की त्याची अवस्था अशी की जणू काही ग्रीष्मकाळ म्हणजे उन्हाळा, भर उन्हाळ्यामध्ये डोंगराला वणवा लागावा. म्हणजे एक उपमा दिलेली आहे की भर उन्हाळ्यामध्ये आधीच उन्हाळ्याचा दाह, त्यात पुन्हा वणवा लागावा अशी परिस्थिती त्याची झालेली आहे. आणि असं म्हणून मग पुढे 79वी ओवी आपण पाहतो. आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चळून निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची. म्हणजे आता त्याला वणवा लागलाय. अर्जुनाचं वर्णन असं केलं ना, जणू काही अर्जुन असा काही शोकग्रस्त असा झालेला आहे की जणू काही ह्याला उन्हाळ्यामध्ये वणवा लागावा एखाद्या डोंगराला, त्या प्रमाणे त्याची परिस्थिती झाली आहे. आणि म्हणून आता वणवा लागला, आग लागली भयंकर, मग काय पाहिजे असतं, तर पाणी पाहिजे असतं ना. तर म्हणून पुढे ही अशी ओवी आहे. आता तो उदार म्हणजे कृष्ण, श्रीकृष्ण भगवंत. आता तो उदार म्हणजे तो मेघ. त्याच्या आधीच्या काही ओव्या अशा आहेत की ज्यामध्ये श्रीकृष्णाला मेघ म्हटलेलं आहे, कृपेचा महामेघ असं त्याला म्हटलेलं आहे. तर म्हणून तो असं म्हटलंय, आता तो उदार कैसा वर्षेल. म्हणजे आता तो ढग, कृष्णरूपी ढग असा काही वर्षेल
तेणे अर्जुना चळू निवेल. अर्जुना चळू म्हणजे अर्जुन रूपी पर्वत, चळ. हां, तर अर्जुना चळू म्हणजे अर्जुन रूपी पर्वत जो तापलेला आहे तो निवेल, त्या वर्षावानी तो निवेल. मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. त्रास होतोय, बंद करा. मी त्याला नेऊन परत मी आज त्याला घरून विचारलं, कारण घरी मी ट्राय केलं होतं. तर तो म्हणाला की घरी तुम्ही जवळ धरला असेल तो 10-12 फुटावर ठेवला पाहिजे. नाही, ही वायर हल्ली किती हलते मग. ही वायर हल्ली की हो, तिथे खरखर येते असं वाटतं. हो का. पण आता ही वायर बघू बरं. नुसतंच ठेवून बघा समोर. हां, नुसतं समोर ठेवलं तर होते. काय सांगू. असं नाही म्हणत. नाही ना, ते माईक असं आहे की तो मला जवळच आला पाहिजे. हॅलो, तू बंद केलं नाही ना. हॅलो हॅलो, येते. आता ही जी ओवी आपण पाहतोय तो अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची असं म्हटलेलं आहे. ह्या ठिकाणी उन्मेष ह्या शब्दाचा अर्थ ज्ञानाचे अंकुर असं घ्यायचा. उन्मेष ह्याचा अर्थ एरवी वेगळा आपण घेतो, पण या ठिकाणी ज्ञानाचे अंकुर, कारण अर्जुनाला ज्ञान मिळणार आहे. आता तो जो वर्षाव होतोय त्या वर्षावामुळे ह्याच्यामुळे अर्जुनाला ज्ञान मिळणार आहे आणि आता नवीन ज्ञानाचे अंकुर फुटतील असं म्हटलेलं आहे. 79 ओवी आपण पाहिली. आता त्यानंतर 81 ते 83 ओवी आपण पाहतो. ऐसे संजयो सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुली तू काय बोले. म्हणजे संजय राया म्हणजे धृतराष्ट्र राजाला म्हणतोय की राजा ऐक, तो पार्थ पुन्हा शोकाकुलित झालेला आहे आणि आता शोकाकुलित होऊन तो काय बोलतोय ऐक तू. सखे जो बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. म्हणजे तो अर्जुन काय म्हणतोय की सखेदू म्हणजे सखेदानी तो श्रीकृष्णाला असं म्हणतोय आता नाळवावे तुम्ही माते. नाळवावे ह्याचा अर्थ न आळवावे, म्हणजे माझी आता आणखीन विनवणी करू नका. विनवणी करणं, आळवणं म्हणजे विनवणी करणं. तर तुम्ही माझी आता आणखीन विनवणी करू नका. न आळवावे तुम्ही माते मी म्हणजे आता तो पुढे आपला निर्णय सांगतोय पहा कसा, की मला आता तुम्ही काही सांगू नका, माझी विनवणी करूच नका. मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. भरवसेनी म्हणजे निश्चितपणे माझा निश्चय आहे हा, दृढ निश्चय आहे हा. भरवसेनी म्हणजे तुम्ही गृहीत आता धरा की तुम्ही काय वाटेल ते सांगितलं तरी सुद्धा मी सर्वथा न झुंजे, म्हणजे मी काही झालं तरी सुद्धा मी युद्ध करणार नाही असं.
ऐसे एकी हेळा बोलिला. एकी हेळा म्हणजे एक वेळ. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन करुनी ठेला. तेथ श्रीकृष्णा विस्मोपातला देखोनी तयाते. ऐसे एकी हेळा बोलिला म्हणजे एकदा बोलला असं आणि मग एकदम स्तब्ध झाला. मौन करुनी ठेला म्हणजे एकदम गप्पच झाला, पुढे काही बोलेच ना, पुढे काही हालचालच नाही. तेथ श्रीकृष्णा विस्मोपातला देखोनी तयाते. आश्चर्य वाटलं श्रीकृष्णाला. श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं. साहजिक आहे पहा, की कारण त्या अर्जुनानेच त्याला सांगितलं होतं 2 सैन्यांच्या मध्ये माझा रथ नाही. केवढ्या उत्साहामध्ये तो होता. बरं, तिथे त्या सगळ्यांना पाहिल्यानंतर जे काही त्याची स्थिती पुन्हा झाली, ती झाल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण गप्प बसला, काही बोलत नाही असं जेव्हा त्यांनी पाहिलं, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय का काय. म्हणून तो श्रीकृष्णाला आत्ता शरण गेलाय ना. आत्ता 7वा श्लोक तर झाला, म्हणजे 1 मिनिटापूर्वी तो श्रीकृष्णाला शरण गेलाय की तू काय म्हणशील ते मी आता करीन. शरणागती अशीच असते ना, की तू म्हणशील ते मी करीन. तुझा निर्णय तो माझा निर्णय. तुझा मी आता शिष्य आहे, तू सांगशील ते मी ऐकीन. असं जो बोललाय तो आता म्हणतो की न झुंजे येत. आता मी लढणार नाही. न श्लोकामध्ये न योच्य, मी आता लढणार नाही म्हणतोय. म्हणजे आपला निर्णय आपणच सांगून टाकलाय. म्हणून हा विस्मय की अरे आत्ता 1 मिनिटापूर्वी असं बोललेला हा आत्ता लगेच असं म्हणतोय की मी झुंजणार नाही, मी युद्ध करणार नाही. मग पुढे आपण जातोय 84वी ओवी पाहतोय. मग आपुला चित्ती म्हणे येथ हे काही आदरिले येणे. अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. म्हणजे श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या मनातच म्हणतोय असं. आपुला चित्ती म्हणे येथ हे काही आदरिले येणे. आदरिले म्हणजे आरंभलंय. ह्यांनी काय आरंभलंय, हे काय हे करायला लागलंय, हा कसली सुरुवात केली यांनी. येथ काही आदरिले येणे म्हणजे काय आरंभलंय यांनी. अर्जुन सर्वथा काही नेणे म्हणजे अर्जुनाला काहीही कळत नाहीये असाही याचा अर्थ होतो. दुसरा असाही अर्थ होतो की मलाच कळत नाहीये की आता अर्जुनाला काय सांगावं. असाही ह्याचा दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो की सर्वथा काही नेणे, मला काही कळेनसच झालंय. काय कीजे पुढे, कारण तसे शब्द आहेत काय कीजे, तर त्यामुळे तोही अर्थ आपण घेऊ शकतो की श्रीकृष्ण मनातच म्हणतोय की आता मी करू तरी काय. आता मधल्या मधली एकच ओवी मी सोडते आणि त्याच्या पुढची 86 ओवी घेते. 86 ते 88 ह्या ओवी आम्ही घेणार आहे. आणि त्यातली जी 86 ओवी आहे ना, फार सुंदर ओवी आहे. त्या ठिकाणी काय म्हटलंय, ना तरी असाध्य देखुनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानीची. या ओवीमध्ये बरेच काही शब्द आले आहेत, पण त्या शब्दांचे आधी मी अर्थ सांगते, ओवीचा अर्थ सांगते आणि त्याच्यामध्ये एक सुंदर अर्थ कसा आहे या ओवीमध्ये तो पुढे नंतर सांगते. ना तरी ह्याचा अर्थ आधी एक उदाहरण दिलंय म्हणून त्यांनी किंवा, ना तरी याचा अर्थ किंवा, पण ते आता तुम्ही सोडलं तरी चालेल. आतापासून आपण घेऊ शकू. आता कवणे परी ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानीची. म्हणजे असाध्य व्याधी म्हणजे रोग. एखादा रोग अगदी असाध्य आहे असं ज्या वेळेला वैद्याच्या लक्षात येतं की आपण खूप उपाय केले, आत्तापर्यंत हे उपाय केले ते उपाय केले, पण हा रोग काही बरा होत नाही, असाध्य आहे. असाध्य देखोनी व्याधी
ज्या वेळेला वैद्याच्या हे लक्षात येतं की ही व्याधी असाध्य आहे, त्यावेळेला तो काय म्हणतो, वैद्य काय ठरवतो की या रोग्याला अमृतासम दिव्य औषधी द्यायला पाहिजे. म्हणजे अमृतासम म्हणजे ज्याच्यातून ह्याचं व्याधी पूर्ण बरी होईल, अमृतासम ती असली पाहिजे अशी दिव्य औषधी, काहीतरी वेगळी. सर्वसाधारण औषधं ह्याच्या उपयोगाची नाही आहेत या व्याधीला, तर काहीतरी अमृतासम दिव्य औषधी दिली पाहिजे. वैद्य सूची निरवधी निदानीची, ह्याचा अर्थ असा की वैद्य असं निदान करतो, त्याच्या रोगाचं त्याच्या व्याधीचं निदान करतो आणि मग निरवधी म्हणजे योजना करतो. म्हणजे काय आता ह्याला आपण औषध द्यावं, दिव्य औषधी काय द्यावी त्याची योजना तो करतो. निरवधी म्हणजे योजना करतो. असा या ओवीचा एक सर्वसाधारण अर्थ आहे. पण ह्या ओवीमध्ये जे शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये थोडा सखोल अर्थ आहे आणि तो महत्त्वाचा आहे आणि फार सुंदर आहे. की काय म्हटलं आहे त्या ठिकाणी, असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्य सूची, एवढे शब्द लक्षात घ्या, एवढे शब्द लक्षात घ्या. आता एखादी व्याधी असाध्य आहे असा वैद्य जसा विचार करतो तसंच श्रीकृष्ण विचार करतोय की अर्जुनाची ही व्याधी असाध्य आहे. साध्या उपायांनी ही व्याधी जाणार नाही. ही जी मनोव्याधी, त्याला मनोरोग जो काही त्याला झालेला आहे, ही साधी व्याधी नाही आहे. म्हणजे हे आधी त्याच्या श्रीकृष्णाच्या लक्षात येतं आणि म्हणून मग पुढे तो काय म्हणतो किंवा काय विचार करतो की याला ही व्याधीच साधी नाही आहे, तर मग ह्याला औषधोपचारसुद्धा किंवा ह्याच्यावरती उपायसुद्धा वेगळे दिव्य औषधी पाहिजे आणि ती कशी अमृतासम दिव्य औषधी असली पाहिजे आणि ती आपण दिली पाहिजे. हा विचार श्रीकृष्ण करतोय. आणि ही जी अमृतासम दिव्य औषधी ज्याचा विचार श्रीकृष्णाच्या मनामध्ये आलेला आहे ती कोणती आहे, तर याच्या पुढे श्रीकृष्णाने केलेला सगळा जो गीतोपदेश आहे, सगळं जे काही अर्जुनाला त्यांनी उपदेश केलेला आहे गीतेमध्ये, जो आता ह्याच्या पुढे येणार आहे, त्याची ही एक सुरुवात आहे, एक प्रस्तावना आहे की साधी व्याधी ही नाहीच आहे. म्हणजे ह्याला साधा उपाय चालणारच नाही की त्याला नुसतं सांगून की अरे बाबा तुला कळत नाही का, एवढा तू पराक्रमी आहे, सगळं सांगून पाहिलं आहे ना कृष्णाने की तू किती पराक्रमी आहेस आणि हे तू काय चालवलं आहेस, तू आत्तापर्यंत काय काय केलं आहेस आणि आता तू असा काय हे करतो. म्हणजे हे सगळं झालं आहे सांगून, म्हणजे सगळे उपाय करून झालेत. आता त्याला अमृतासम दिव्य औषधी दिली पाहिजे आणि ती अमृतासम दिव्य औषधी आता भगवंत त्याला ह्याच्या पुढे देणार आहेत. हा अर्थ त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे आणि तो ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे हे लक्षात घ्या की तो ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे आणि तो आपल्याला कळला पाहिजे. हे असे लहान लहान गोष्टी आहेत. एखादं हे साधं उदाहरण नाही आहे. म्हणजे काही वेळेला ते उदाहरणं देतात ना, ह्याच्यासारखं ते असं उदाहरण देतात, तसं हे साधं उदाहरण नाही आहे. ह्या ठिकाणी त्यांना फार मोठा एक विचार सांगायचा आहे की अर्जुनाची व्याधीच मुळी असामान्य आहे आणि त्यामुळे त्याला दिव्य औषधी, म्हणजे त्याला जे तू कोण आहेस, तुझं स्वरूप काय आहे, हे जे स्वजन तू म्हणतोयस त्यांचं स्वरूप काय आहे. कारण अर्जुन फक्त देहापुरताच जो फक्त विचार करतोय, तर देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे सगळे विचार म्हणजे सगळं आध्यात्मिक ज्ञान त्याला मिळालं पाहिजे, तरच त्याची ही व्याधी बरी होणार आहे. हा विचार
त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून पुढे सगळा गीतोपदेश जन्मला. गीता जन्मली ती त्यामुळे की त्या श्रीकृष्णाला हे लक्षात आलं की आपलं ह्याला काही वेगळाच उपाय ह्याला आवश्यक आहे. आता पुढे तैसे विवर तू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आतू जयापरी पार्थू भ्रांती सांडी. म्हणजे दोन्ही सैन्या आतू असा उल्लेख मुद्दाम केला आहे कारण अर्जुनाने नेलं होतं ना, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर असं म्हटलं, मग तिथेच गर्भगळीत झाला. आता तिथेच त्याला तो पुढे उपदेश करणार आहे म्हणून ते दोन्ही सैन्या मध्ये असा उल्लेख आलेला आहे. तर दोन्ही सैन्यातू जयापरी पार्थू भ्रांती सांडी असं आता ह्याला त्याची भ्रांती गेली पाहिजे असं काहीतरी आपण आता ह्याला सांगितलं पाहिजे. ते कारण मनी धरिले, पुढची ओवी त्याला जोडूनच घ्या. ते कारण मनी धरिले म्हणजे की काय त्याला आपण सांगितलं पाहिजे. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेचा कोपी थोकले स्नेह आथी. म्हणजे मनामध्ये हेतू तर हा ठेवला की आता अर्जुनाला आपण दिव्य औषधी द्यायची आहे, हा काय उपदेश करायचा हे सगळं मनामध्ये धरलेलं आहे. परंतु सुरुवात काय केली, सरोष बोलो आदरिले म्हणजे रागाने बोलायला, थोडी रोष सरोष थोडंसं रागाने बोलायला त्यांनी सुरुवात केली. कसं ते पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला कसं स्पष्ट होईल. सरोष बोलो आदरिले थोडं रागाने बोलायला सुरुवात केली. आणि राग काय, हा राग अशासाठी आहे किंवा अशा प्रकारचा आहे जैसे मातेचा कोपी थोकले स्नेह आथी. म्हणजे माता कोप म्हणजे रागवणं. आई मुलावर रागवते, मुलाच्या हातून काहीतरी चुकलं की आई मुलाला रागवते, पण त्या रागवण्यामध्ये आईचं प्रेम भरलेलं असतं. स्नेह थोकले म्हणजे प्रेम साठलेलं असतं, प्रेम भरलेलं असतं. इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की आई रागवते पण आईच्या मनात इच्छा काय असते, रागवते मारते पण मनात इच्छा काय असते की ही चूक आपल्या मुलांनी पुन्हा करू नये, त्यांनी सुधारावं ही इच्छा असते. ते जे प्रेम आहे मातेचं तसं श्रीकृष्णाच्या मनामध्ये अर्जुनाबद्दल प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तो रागवलेला आहे. आणि ते जे पुढचे आता रागाचे उद्गार आहेत ते अशासारखे आहे की ते प्रेमातून आलेले आहेत. त्याला साधायचं आहे चांगलं काहीतरी, परंतु ते सरोषपणे त्यांनी बोलला आहे. तो पहिल्याला थोडंसं ज्याला आपण उपरोध म्हणतो ना, उपरोधाने बोलला आहे की थोडं डिवचलं आहे अर्जुनाला, थोडं डिवचलं आहे त्यांनी. बघा कसं ते. आता आपण पुढे जाऊया आणि पुढची 91 92 ओव्या घेतोय आपण. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची. माझारीची म्हणजे मध्येच, हे मध्येच तू काय आरंभलेस, आदरिले म्हणजे आरंभले, हे मध्येच तू काय आरंभले. इथे आपण युद्धासाठी आलो आहोत, भूमीवरती आपण उभे आहोत आणि हे मध्येच काय आरंभलेस तू. आदरिले म्हणजे आरंभलंय, तू काय आरंभलेस हे मध्येच. मग अर्जुनाला म्हणतायत ते आम्ही आजी हे नवल देखले म्हणजे हे नवलच वाटतंय मला, हे तू काय चालवलंयस मला कळतच नाही, मला आश्चर्य वाटतंय तुझं हे रूप बघून. आणि पुढे कसं उपरोध आहे पहा. तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवे ते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलीसी बहुसाल नीती. म्हणजे मी वाचते ओव्याना त्याच वेळेला अर्थ लक्षात घ्या, किती सहज अर्थ आपल्या लक्षात येतो. तू जाणता तरी म्हणविसी, तू स्वतःला मोठा जाणता समजतो, शहाणा समजतोयस की मला सगळं कळतंय, कारण आत्तापर्यंत सगळं
आपलं शहाणपण त्यांनी व्यक्त केलंय ना श्रीकृष्णाच्या पुढे. म्हणून तो म्हणते तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवे ते न सांजिसी. म्हणजे नेणीव म्हणजे अज्ञान. अज्ञान काही टाकत नाहीयेस, अज्ञान काही सोडत नाहीयेस. आणि शिकवू म्हणो म्हणजे आम्ही तुला शिकवावं असा जर विचार केला, काहीतरी तुला चांगले बोध द्यावा असा जर आम्ही काही विचार केला, तरी बोलसी बहुसाल नीती. म्हणजे तू आम्हालाच नीती सांगतोस. बहुसाल नीती म्हणजे अगदी श्रेष्ठ अशी जणू काही खूप मोठी नीती तुलाच माहिती आणि ती तू आम्हाला सांगतोस. म्हणजे तुला काही बोध करावा म्हटलं तर तूच आम्हाला शिकवतोस, आम्हालाच नीती सांगतोस. आता 94वी ओवी आपण पाहतो. तू आपण पे तरी नेणसी परी या गौरवाते शोचू पाहासीस. हा बहुविस्मय आमासी पुढती पुढती. पुढती पुढती हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेळेला येईल. त्याचा अर्थ पुन्हा 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 पुन्हा. ही प्राकृत भाषा आहे, पुन्हा पुन्हा. आता काय म्हटलं, तू आपण पे तरी नेणसी म्हणजे तू स्वतः तर काही तुला कळत नाही असाही त्याचा अर्थ आहे. आणि असाही त्याचा अर्थ आहे की तुला तुझं स्वरूप काय, खरं स्वरूप काय आहे ते तुला काही कळत नाही. म्हणजे तुला काही कळत नाही म्हणण्यामध्ये खरा तो अर्थ आहे की तुझं खरं स्वरूप काय आहे, की जे आता पुढे सांगणार आहे भगवंत त्याला, तर ते तुझं खरं स्वरूप काय आहे हे काही तुला कळत नाही आहे. तू आपण पे तरी नेणसी म्हणजे तुझं तुला तर काही ज्ञान नाही. साध्या भाषेमध्ये तुझं तुला तर काही ज्ञान नाही. आणि पुढे काय, परी या कौरवाते शोचू पाहासी म्हणजे कौरवांना आता मारायचं कसं, ह्या भीष्मद्रोणांना मारायचं कसं, माझ्या हातून यांचा वध होईल म्हणून तू आता शोक करतोयस. म्हणजे तेही अज्ञानच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तुला स्वतःचंही ज्ञान नाही आणि हे स्वजन जे आहेत त्यांचं ते कोण आहेत त्यांचंही ज्ञान नाही. पुढे एक ठिकाणी अशी एक ओवी आहे, या देहा नाम अर्जुन या देहा नाम अर्जुन. आणि स्वजन सगळ्या स्वजनांना म्हटले परदेहा नाम स्वजन अशी एक ओवी येते पुढे, बऱ्याच पुढे येते. परदेहा नाम स्वजन म्हणजे याच विचारामध्ये तो आहे की मी अर्जुन आणि हे माझे सगळे स्वजन. म्हणजे ही जी सगळी शरीरं आहेत या देहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजन. मी मुद्दाम म्हणून ती ओवी सांगितली तुम्हाला की परदेहा म्हणजे देहाचाच फक्त विचार जिथे आहे ते अज्ञान आहे. म्हणजे तुझंही तुला ज्ञान नाही, कौरव कोण आहेत त्यांचंही तुला ज्ञान नाही आणि कौरवांना मी कसं मारू म्हणून तू शोक करतोयस असा विचार आहे तिथे. हा बहुविस्मय आमासी पुढती पुढती म्हणजे मला पुन्हा पुन्हा याचं आश्चर्य वाटतं की तुझं खरं म्हणजे तुला कळायला पाहिजे. कारण अर्जुन जो आहे तो काही क्षत्रिय राजकुमार आहे. तो त्यांनी वेदाध्ययन केलेलं आहे, धर्माचं ज्ञान घेतलेलं आहे, अत्यंत धर्मशील आहे. काहीतरी त्याला कळायला पाहिजे होतं तर त्याला काहीच कसं कळत नाही. तर मला विस्मय वाटतंय असं तो म्हणतोय. आता पुढे तर इतकं टोचून किंवा त्याला उपरोधाने बोलले आहेत पहा भगवंत. तरी सांग पा मज अर्जुना तुझं पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही. म्हणजे हे त्यांनी म्हटले की सांग बाबा अर्जुना, सांग पा म्हणजे सांग बाबा अर्जुना मला तुझं पासून स्थिती या त्रिभुवना म्हणजे हे जे त्रिभुवन सगळं आहे, जे सगळं ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड जे आहे ते तुझ्यामुळे निर्माण झालंय का काय.
हे स्थिती, त्याची जी आत्ताची स्थिती आहे ही जी आहे ही ती तुझ्यामुळे आहे का काय? हे अनादि विश्वरचना ते लटके काही. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत असं ऐकलं होतं की हे म्हणजे भगवंत म्हणतायत ना, म्हणजे भगवंतांना ज्ञान आहे पण ते मुद्दाम उपरोधाने म्हणतायत की असं आम्ही ऐकलं होतं किंवा असं बोललं जातं की ही जी सगळी विश्वरचना आहे, हे जे सगळं ब्रह्मांड आहे हे अनादी आहे. त्याची आधी आपल्याला माहिती नाही. अनादी काळापासून ते अस्तित्वामध्ये आहे. त्याचं कोण निर्माता आहे, म्हणजे असा काही कोण माणूस त्याचा निर्माता आहे हे तर काही आम्ही कधी ऐकलेलं नाही. अनादी विश्वरचना ते लटके काही. लटके ह्याचा अर्थ हे खोटंच आहे का काय? खोटं आहे का काय? म्हणजे जे आम्ही ऐकलं होतं ते सगळं खोटं आहे का काय? एथ समर्थू एक आथी तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. म्हणजे जगात असं म्हटलं जातं की एथ इथे समर्थू एक आथी. समर्थू म्हणजे एक कोणीतरी अशी समर्थ शक्ती आहे, असं एक काहीतरी सामर्थ्य आहे, एक काहीतरी शक्ती आहे. आता आपण ज्याला ब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, परमेश्वर म्हणतो, जे काही कोणी गॉड म्हणतात, कोणी अल्लाह म्हणतात, काही जे काय शब्द असतील ते. पण असं जगामध्ये बोललं जातं की एक कोणीतरी एक समर्थ शक्ती आहे. तयापासून भूते होती म्हणजे तिच्यापासून, त्या समर्थ शक्तीपासून हे सगळं. भूते याचा अर्थ भूतमात्र आणि सृष्टी विश्वरचना सगळं त्या शब्दामध्ये येतं. भूते याचा अर्थ थोडा व्यापक आहे. भूते म्हणजे सगळे भूतमात्र, सगळ्या प्रकारचे प्राणी, माणसं, सगळी विश्वरचना, सगळी सृष्टी ही त्याच्यापासून निर्माण झालेली आहे असं जगामध्ये म्हटलं जातं. तरी हे वायाची काय बोलती. उगीचच बोलतात का काय? वायाची म्हणजे खोटंच काहीतरी आपलं सांगतात. उगीचच असं म्हटलं जातं का काय? पुढे तर आणखीन त्याला हे केलंय. हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाली. म्हणजे सांप्रत ह्याचा अर्थ हल्ली, सध्या, सांप्रत काळ, असं सांप्रत हा शब्द वापरतो आपण. सांप्रत म्हणजे सध्या, हल्ली. तर हो का म्हणजे ते असं म्हणतायत का? असं तर झालं नाही ना की हो का म्हणजे किंवा असं तर झालं नाही ना की हल्ली अलीकडे ऐसे झाले असं झालंय जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. म्हणजे सगळ्यांचे जन्म आणि मृत्यू तूच निर्माण करतोयस. हे असं तर काय हल्ली झालंय का काय? म्हणजे पूर्वी कोणीतरी होती एक सामर्थ्य शक्ती एक, पण आता असं तर झालंय का काय की तूच सगळे जन्म आणि मृत्यू तूच घडवून आणतोस. कारण तो म्हणतो ना की मी ह्यांना कसा मारू. म्हणजे अर्जुनाची जी विचारांची दिशा आहे की मी ह्यांचा वध कसा करू, हा विचार कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी हा पहिल्यांदा उपरोध त्यांनी थोडासा आणलाय आणि मग त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की आता असं तर झालं नाही ना की हे सगळे जन्ममृत्यू तूच घडवून आणतोयस, तुझ्याच हातात आहे ते सगळं. आणि नाशू पावे नाशिले म्हणजे जे काही नाश पावतं ते सगळं तुझ्याचमुळे घडतं. तुझे निकाळी म्हणजे तुझ्यामुळे हे सगळं घडतं. असं तर झालंय का काय? आता इथपर्यंत ह्या 97 ओवीपर्यंत त्यांनी थोडं उपरोधिक असं भाषण केलेलं आहे श्रीकृष्णाने.
आणि आता ह्याच्या पुढे ते हळूहळू त्याचे विचार बदलण्यासाठी काय कसं सांगतायत ते पहा. पुढे ते काय म्हणतायत, भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न करिसी चित्ती. तू पहिला शब्द आहे. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न करिसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन. म्हणजे त्याला विचारतायत भगवंत की तू मला सांग की हे जे भ्रमलेपणे म्हणजे भ्रमात राहून, भ्रांतीमध्ये राहून, भ्रमामध्ये राहून अहंकृती, ह्याचा अर्थ की जे अर्जुनाच्या मनामध्ये विचार आहेत की मी यांचा वध करतोय, म्हणजे ती माझी कृती आहे. अहंकृती ह्याचा अर्थ तो आहे की अर्जुन स्वतःची ती अहंकृती मानतो आहे. त्यांचा वध ही माझी कृती आहे असं तो मानतो आहे. तर भ्रमलेपणे तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न करिसी चित्ती, म्हणजे तू मनामध्ये असा विचार करतोयस की मी यांना मारणार, मी यांचा वध करता होणार आणि ते नको, म्हणून यांसी घातू न करिसी चित्ती, म्हणजे म्हणून तू मनामध्ये असा विचार करतोयस. नीट लक्षात घ्या, असे अनेक शब्द एकत्र आलेत पण ते जुळवून घ्यायचे आहेत आपण. यासी घातू न करिसी चित्ती म्हणजे तू मनामध्ये असा विचार करतोयस की नाही बाबा मी यांचा घात करणार नाही, म्हणजे स्वतःला वध करता समजून अहंकृती तू मानतोस म्हणून तू हा विचार करतोयस की मी ह्यांचा वध करणार नाही. कारण नाहीतर हा विचार कशाला आला असता ना, की त्याच्या मनामध्ये मी यांचा वध करता आहे हा विचार आला म्हणून पुढे तो विचार करतोय की मी यांचा वध करणार नाही. घातू न करिसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन, म्हणजे समजा तू ह्यांचा घात केला नाहीस, ह्यांचा वध केला नाही, तर हे तर काही चिरंतन होणार आहे, हे कायम चिरंजीव कायम जगणार आहे, अजरामर होऊन जाणार आहे. की तू नाहीच मारलंस, म्हणजे तू एकटाच वध करतायस आणि आता तू नाही मारलंस की ह्यांचा कधी मृत्यू घडणारच नाही आहे, असं तर होणार आहे का काय. की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती. बघा स्पष्ट शब्दामध्ये, तू एक वधिता म्हणजे तू एकटा वध करणारा आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. हे ज्ञानदेवांचे जे शब्द आहेत ना, झणे चित्ता, आत्तापर्यंत अनेक वेळा आलं की त्याचा अर्थ काय होतो की असे विचार, अशी भ्रांती मनामध्ये येऊन देऊ नकोस. झटकन, झणे म्हणजे चटकन काढून टाक, क्षणभरही हा विचार मनामध्ये यायला देऊ नको की मी एकटा मारणारा आणि हे सगळे मरणारे, हा विचार मनामध्ये यायला देऊ नको. म्हणजे तू वध करणारा नाही आहेस, वध करणारा कोण आहे दुसरा, त्याच्याबद्दल पुढे आता ज्ञान ते देणार आहेत. पण या ठिकाणी असं त्यांनी सांगितलं आहे की तू हे विचार चटकन मनातून काढून टाक. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. म्हणजे हे अनादि सिद्ध म्हणजे फार पूर्वीच्या काळापासून हे सिद्ध झालेलं आहे की जन्म होतात, मृत्यू होतात, म्हणजे नवीन कोणीतरी जन्माला येतं, कोणाचे तरी मृत्यू होतच असतात. हे सगळं म्हणजे संहार आणि निर्मिती हे सगळं अनादि सिद्ध आहे. हे काही आत्ता घडत नाही आहे, हे अनादि सिद्ध आहे. आणि तू तर काही अनादि काळापासून नाही आहेस ना, म्हणजे स्पष्टच अनादि शब्द वापरताना हा विचार आहे की तू तर आत्ता आहेस ना, तू आत्ता ह्या काळामधला आहेस, तू अनादि
अगदी पूर्वीच्या काळापासून, ज्याला आधीच नाही फार पूर्वीच्या काळापासून, तेव्हापासून तर काही तू आता इथे नव्हतास सगळ्यांना जन्माला घालायला आणि मृत्यू करायला. तर हे अनादिसिद्ध हे आगवे होतं जातं स्वभावे, स्वाभाविक आहे. जन्म मृत्यू हे स्वाभाविक आहे. तरी तुवा का शोचावे सांगे मज. तू कशाला ह्याचा स्वतः शोक करतोयस की माझ्या हातून हे वध यांचा होणार म्हणून तू का शोक करतोयस. तर परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. सोपं आहे ना की तूची नीती सांगसी आम्हा प्रती. आता हे जे आता ही जी ओवी आली किंवा आत्तापर्यंत हे जे विचार सांगितले की तूच आम्हाला नीती सांगतोस वगैरे, आधीसुद्धा एकदा त्यांनी म्हटलं बहुसाल नीती असा शब्द आला. हे जे आहे ना हे कशासाठी आहे तर तुम्ही जर ह्याच्या आधीचा श्लोक पाहिला तर त्या श्लोकामध्ये एक फार सुंदर शब्द, एक 2 शब्द मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगेन की 2 शब्द त्यातले असे आहेत. प्रज्ञावादांश्च भाषसे, 11वा श्लोक आहे. प्रज्ञावादांश्च भाषसे. प्रज्ञावाद. आणि दुसरा शब्द मी सांगते आहे दुसऱ्या ओळीतला, 11व्या श्लोकातला दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे पंडितः. पंडितः हे जे 2 शब्द आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते इथे कसे आलेत आता ह्या ओव्यांमध्ये ते मी तुम्हाला सांगते की आता जे त्यांनी म्हटलं की मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. आता हे जे आहे तूची नीती सांगसी आम्हा प्रती ते त्या प्रज्ञावाद ह्याचं भाषांतर आहे किंवा तो विचार ज्ञानेश्वरांनी अशा शब्दामध्ये आणला आहे. आणि प्रज्ञावाद म्हणजे काय ते मी आधी तुम्हाला सांगते. जरी तो संस्कृत शब्द असला तरी आपल्याला माहिती असला पाहिजे की प्रज्ञावाद ह्याचा अर्थ की आपल्याला खूप आपली प्रज्ञा अत्यंत उच्च प्रतीची आहे असं समजून म्हणते आम्ही, असं समजून त्या आवेशामध्ये जो वाद घातला जातो त्याला प्रज्ञावाद असं म्हणतात. प्रज्ञावाद म्हणजे प्रज्ञा असतेच दरवेळेला असं नाही, पण आपल्याकडे खूप प्रज्ञा आहे, आपल्याला खूप कळतं अशा समजुतीने वाद घालणं तो प्रज्ञावाद असतो. तो प्रज्ञावाद असतो की तसा आव आणून बोलणं. आपण दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं की मला खूप कळतं आहे, माझ्यामध्ये खूप बुद्धिमत्ता आहे, ह्या असा आव आणून बोलणं तो प्रज्ञावाद असतो. म्हणजे प्रज्ञा नेहमी असतेच असं नाही, काही वेळेला प्रज्ञा असूनही विवेचन केलं जातं, परंतु नेहमीच प्रज्ञा असते असं नाही. पण प्रज्ञेचा आव आणून काही वेळेला त्या प्रकारे बोललं जे जातं त्याला प्रज्ञावाद असं म्हणतात. आणि म्हणून इथे ज्ञानदेवानी ते अशा प्रकारे शब्द वापरलेत. मूर्खपणे नेणसी म्हणून मी आव आणणं म्हटलं आहे की तू मूर्खपणे काही तुला खरं म्हणजे कळत नाही आहे, तू मूर्ख आहेस, तुला खरं म्हणजे काही कळत नाही आहे. न चिंतावे ते चिंतिसी, ज्याचा विचार करू नये त्याचा तू विचार करतोयस. आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती, तूच आम्हाला नीती सांगतोयस. तो प्रज्ञावाद. तो प्रज्ञावाद आम्हाला तूच नीती सांगतोयस म्हणजे तुला काहीही माहिती नसताना प्रज्ञा असल्यासारखा आव आणून तू आम्हाला नीती सांगतोयस. म्हणजे एखाद्या पंडितांनी बोलावं
तसा तू आमच्याशी बोलतोय. आता तो पंडित हा शब्दही आलेला आहे त्या ह्याच्यात, पण तो दुसऱ्या ओळीमध्ये आला आहे ह्याचं कारण सांगते मी. कारण ही जी पुढची ओवी आहे ना त्याच्यामध्ये त्या पंडिता ह्याचा अर्थ आलेला आहे. देखे, आता कृष्ण सांगतोय त्याला, देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. म्हणजे जे विवेकी असा शब्द पंडित शब्दाला या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. विवेकी म्हणजे सार असार कळणं म्हणजे विवेक, बरोबर आहे. तर विवेकी माणूस कसा असतो, ज्याला सार काय आणि असार काय हे दोन भिन्न करता येतं आणि जो फक्त सार घेतो, असार टाकून देतो, तो विवेकी असतो. त्याला विवेकी म्हणतात आणि त्याला पंडित असं म्हणतात. आता पंडित हा जो शब्द आहे संस्कृतमधला तो कसा आलाय सांगते. आपण पंडित हा शब्द एखाद्या विद्वानाला वापरतो. कोणी विद्वान माणूस, खूप हुशार माणूस, अनेक प्रकारचं ज्ञान ज्याला आहे त्याला आपण पंडित म्हणतो. परंतु पंडित ह्याचा अर्थ आपल्या तत्त्वज्ञानामध्ये, आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये फार वेगळा आहे. आणि पंडित हा शब्द असा आहे की पंडा, मी सांगते म्हणजे आधी मी एक वाक्य संस्कृत हे सांगते आणि मग त्याचा अर्थ सांगते. पंडा आत्मविषया बुद्धी येषां तेहि पंडितः. पंडा आत्मविषया बुद्धी येषां तेहि पंडितः असं संस्कृतमध्ये म्हणतात. पंडा आत्मविषया बुद्धी म्हणजे पंडा नामक, पंडित शब्द पंडा ह्यावरून आलेला आहे. आणि पंडा ही एक अशी बुद्धी की जी आत्मविषया म्हणजे जी आत्मरूपामध्ये जी म्हणजे त्याचाच फक्त विचार करते, देहाचा विचार करत नाही. म्हणजे आत्मतत्वाचा विचार करते, परमात्म तत्वाचा विचार करते, देहाचा विचार करत नाही, प्रपंचाचा विचार करत नाही, परमार्थाचा विचार करते. ती जी बुद्धी असते ती म्हणजे प्रेयस नाही श्रेयस अशी जी बुद्धी असते त्याला पंडा बुद्धी असं म्हणतात. त्या बुद्धीला पंडा बुद्धी असं म्हणतात. तर संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे, पंडा आत्मविषया बुद्धी ही येशाम म्हणजे ज्यांची अशी बुद्धी असते, पंडा ही बुद्धी ज्यांची असते त्यांना पंडित म्हणतात, असं त्या वाक्याचा अर्थ तो आहे. आता ही आत्मविषया बुद्धी ह्याचा अर्थ मी आता तुम्हाला थोडा सांगितला की आत्म्याचाच विचार जी बुद्धी करते, देहाचा विचार करत नाही. म्हणजे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी असे दोन शब्द ऐकले असतील तुम्ही कदाचित. हळूहळू ज्ञानेश्वरी जसं आपण पुढे जाऊ तसे हे शब्द आणखीन आपल्याला स्पष्ट होत जाणार आहेत. देहबुद्धीमध्ये राहणं आणि आत्मबुद्धीमध्ये राहणं हे दोन फार वेगळे आपल्या अवस्था असतात. आणि जे आत्मबुद्धीमध्ये राहतात, जे आत्मरत असतात ते पंडित असतात. त्यांना पंडित म्हणतात. आणि मग इथे काय म्हटलंय की त्यांना विवेकी हा शब्द वापरलाय आणि तो योग्य आहे की जे आत्मा आणि देह याच्यामध्ये फरक करू शकतात, सार आणि असार यामध्ये फरक करू शकतात, असे जे ते विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती. दोही तेही ह्याचा अर्थ म्हणजे जन्म आणि मृत्यू
जन्म आणि मृत्यू ह्या असल्या गोष्टींचा ते विचार करत नाहीत. हां, जन्म आणि मृत्यू ह्यांचा ते विचार करत नाहीत. कारण जन्म आणि मृत्यू हा शेवटी कोणाचा असतो? शरीराचा असतो. आत्मा जन्मत नाही, आत्म्याचा जन्म होत नाही, शरीराचा जन्म होतो, शरीराचा मृत्यू होतो. आणि म्हणून ते अशा गोष्टींचा जन्म दोही तेही म्हणजे दोन्हीचाही ते विचार करत नाही. कुठल्या दोन गोष्टी? तर जन्म आणि मृत्यू अशा कशातच ते विचार करत नाही, शोक करत नाही, ह्याचा अर्थ विचार करत नाही. जे होय जाय म्हणजे जे काही घडतं, निर्माण होतं, नष्ट होतं, संहार होतो कशाचा? काही निर्माण होतं, कोणाचा जन्म होतो, कोणाचा मृत्यू होतो. जे होय जाय हे भ्रांती, ही सगळी भ्रांती आहे, हा सगळा भ्रम आहे. म्हणून ते ह्या गोष्टीचा विचार करत नाही. आत्मा जो असतो तो नष्ट होत नाही, पण शरीर नष्ट होतं. म्हणून शरीर जे नष्ट होतं त्याचा ते विचार करत नाही. ह्या श्लोकाचा खूप आणखीन विवेचन करायला पाहिजे आणि ते मी पुढच्या ह्याच्यात करणार आहे. पण संपलं आहे असं मी म्हणत नाही. मी आता फक्त एवढंच सांगते की हे जे आहे हे आता आपण 11व्या श्लोकानंतरच्या ओव्या आता आपण पाहिल्या, बरोबर आहे? 11व्या श्लोकानंतरच्या. तर मी तुम्हाला सांगत आले कुठपासून कुठपर्यंत काय आहे. म्हणून मी सांगते की आता ह्या 11व्या श्लोकाच्या पुढचा जो सगळा भाग आहे म्हणजे ओवी येते मला वाटतं 91 ओवीपासून 91 ओवीपासून पुढे 91 ओवीपासून ते 229 ओवीपर्यंत 91 ओवीपासून ते 229 ओवीपर्यंत म्हणजेच गीतेतल्या 11व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकापर्यंत कशाचं विवेचन आहे? तर आत्मा अजरामर कसा असतो, आत्मा अजरामर कसा असतो. तुम्ही आता फार असं लिहून घ्या, म्हणजे ज्या वेळेला आपण सगळं विवेचन करू त्यावेळेला हे सगळं तुमच्या नीट लक्षात येईल. आत्म्याचं अजरामरत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नित्य काय असतं आणि अनित्य काय असतं यामधला भेद सांगितला आहे. नित्यानित्य बुद्धी असं त्याला म्हणतात. नित्यानित्य बुद्धी म्हणजे नित्य काय अनित्य काय हे सांगितलेलं आहे. नित्यानित्य बुद्धी सांगितलेली आहे. आणि ही जी बुद्धी नित्यानित्य बुद्धी जी आहे हीच ज्ञानयोगातली बुद्धी आहे. ज्ञानयोगातली बुद्धी आहे किंवा ज्ञानात्मक बुद्धी आहे. ज्ञानात्मक बुद्धी आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये हीच सांख्य बुद्धी आहे. मी मुद्दाम सगळे शब्द वापरते, सगळ्याचं स्पष्टीकरण होत जाणार आहे आणि ते आपल्या नीट लक्षात आलं पाहिजे. ही ज्ञानयोगातली बुद्धी आहे म्हणजेच सांख्य बुद्धी आहे. ती त्यांनी 91 ते 229 या ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आणि गीतेमध्ये 11व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत ही बुद्धी सांगितली. आता त्याच्या पुढे काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पण याच ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की काहींनी
सांख्य वगैरे हे शब्द कानावर पडले असतील की सांख्य नावाचं एक दर्शन ग्रंथ आहे. सांख्य दर्शन हा एक फार महत्त्वाचा असा आपला एक ग्रंथ आहे सांख्य दर्शन. आणि सांख्य दर्शन जे आहे, कारण ह्या अध्यायाचं नाव तुम्ही पाहिलं असेल सांख्य योग असं आहे अध्यायाचं नाव. आणि म्हणून काही वेळेला असं चुकीचे विचार निर्माण होतात की या ठिकाणी सांख्य दर्शनाचं विवेचन केलेलं आहे, असं चुकीचे विचार म्हणते मी, ह्याला चुकीचे विचार म्हणते मी, की सांख्य दर्शन ह्या ठिकाणी सांगितलंय असं वाटतं, पण तसं नाही आहे. सांख्य हा शब्द जो वापरलेला आहे या ठिकाणी तो ज्ञानात्मक बुद्धीला वापरलेला आहे. ज्ञानात्मक बुद्धी म्हणजे सांख्य बुद्धी, ज्ञानात्मक बुद्धी म्हणजे सांख्य बुद्धी. आणि सांख्य दर्शन हे त्यापेक्षा फार वेगळं आहे. ज्ञानात्मक बुद्धी, आता हे थोडं आपण म्हणजे काहींना कंटाळवाणं वाटत असेल, झोप येत असेल, मला माहीत नाही काय होतंय ते, पण हेच तर गीतेतलं खरं ज्ञान आहे, हेच तर आपल्याला शिकायचं आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत फार सगळं सोपं आणि जरा लाईट ज्याला म्हणतात अशा प्रकारे आपण आतापर्यंत सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता 11व्या श्लोकापासून म्हणजेच 91व्या ओवीपासून खरी गीता किंवा खरा गीतोपदेश सुरू होतो. हे लक्षात घ्या की ज्याला गीता आणि गीतोपदेश असं आपण म्हणतो तो आत्ता सुरू झालेला आहे. आत्तापर्यंत नुसतंच सगळं पांडव किती होते, कौरव किती, असं साधं सगळं विवेचन होतं आणि ते फार सहजपणे आपल्याला ते आवडत होतं. पण हे थोडं म्हणजे क्लिष्ट कदाचित वाटेल, पण हे दुसऱ्या अध्यायामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तत्त्वज्ञान जे सगळं गीतेत आलं आहे ते फार थोडक्या स्वरूपामध्ये आधी दुसऱ्या अध्यायात सांगितलं आहे आणि मग पुढे ते जास्ती विशद करून सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हा दुसरा अध्याय सगळा आता ह्याच्या पुढे हा असाच आहे. तर त्यामुळे ज्यांना तो कंटाळवाणा वाटेल, नकोसा वाटेल, झोप येते असं वाटेल, त्यांनी नाही आलं तरी माझी काही हरकत नाही. पण हीच तर खरी गीता आहे, हीच तर खरी ज्ञानेश्वरी आहे, हे लक्षात घ्या आणि ह्याचा कंटाळा करू नका. इथेच तर आता आपण खरी शिकायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे कारण मला आत्ता सांगताना लक्षात आलं ते की गाईनं थोडंसं असं पेंग यायला लागली होती. त्यामुळे तर तसं करू नका. आपण हेच आपल्याला शिकायचं आहे आणि त्यासाठीच आपण इथे आलो आहोत, हे लक्षात घ्या. आता ह्याच्या पुढे मी म्हणजे त्याच्याच बरोबर आणखी एक गोष्ट सांगते की मी नुसता एवढाच उल्लेख केला आता की सांख्य दर्शन वेगळं आणि हा इथे असलेला सांख्य योग वेगळा, हे मी आता सांगितलं. खरं म्हणजे सांख्य आणि योग हे खरे दोन वेगळे शब्दसुद्धा आहेत. आणि ते कसे आहेत तर ज्या वेळेला आपण 39 श्लोकाच्या पुढे जाऊ, म्हणजे किती 230 ओव्यांच्या पुढे आपण ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला आपल्याला योग म्हणजे काय आहे, कर्मयोग आहे तो, आणि त्याची माहिती आपल्याला पुढे कळणार आहे. तर त्यामुळे हे आधी लक्षात घ्या. आणि हे सांख्य दर्शन नाही, आणि त्यामुळे सांख्य दर्शनाचं सगळं सविस्तर वर्णन करण्याची गरज मला मुळीच इथे वाटत नाही. काही ठिकाणी ती केली जाते पण मला त्याची गरज वाटत नाही. फक्त सांख्ययोग आणि म्हणजे इथे सांगितलेला सांख्ययोग आणि सांख्य दर्शन ह्याच्यात फरक कुठे आहे हे जिथे जिथे त्याचं विवेचन येईल त्या त्या ठिकाणी मी ते सांगेन.
आणि तेवढं आपण आपल्याला माहिती असलं तरी पुरेसं आहे. आपल्याला सगळं सांख्यदर्शन माहिती असण्याची गरज नाही आहे असं मला तरी निदान वाटतं. कारण उगीचच फार कठीण करायचं असं मग ते नकोसं होतं, तर तसं होऊ नये असं मला वाटतं. म्हणून मी काही त्याचा उल्लेख करणार नाही आहे. तर आज आपण इथे थांबू.